आली भाग्यलक्ष्मी, आली भाग्याची लक्ष्मी. मी तुला बघितल्यावरच ओळखलं होतं, तूच आमची काशी आहेस. तुझ्या कृपेची बरसू दे. आता समध्या गावानं तुला काशी म्हणून स्वीकारलंय बघ. आई भिरायची कृपा होती म्हणूनच काशी परत आली, नाहीतर तिच्याशिवाय कसं जगलो असतो मी. काशी परत आली यातच सगळं पावलंय, हो ना? हे लकाकणार पाणी काशी बेटा, कहाणी. आज चल. भाग्यलक्ष्मीनी असं दारात उभं राहायचं नसतं. पाणी सांगे तुझीच. थांबा. चला आता आंबे माता पिक्चर बघून झाला, आता इथे रामायण बघायला मिळणार आहे. चांगले. आता काहीही झालं तरी मी काशीला अंतर पडू देणार नाहीये. झालेला प्रकार मला तरी काही पटलेला नाहीये, म्हणून फक्त माझ्या खात्रीसाठी मी आज काय तो सोक्ष मोक्ष लावणार आहे. काशी हे ताक आहे, तुला ना ते घुसळायचं. गोदात्या, तुम्हाला कळलं असेलच मी हे इथे का ठेवले ते. वय हे सगळं काय चाललंय? त्यापेक्षा गोदात्याच सांगतील ना. गोदात्या, तुम्ही सांगा. माग एकदा काशीला ताक घुसळायला सांगितलं होतं, तिनं ते ताक घुसळलं आणि पिवळं पडलं ना. तिला काहीही सिद्ध करायची गरज नाहीये. ती आताच अग्निदिव्यातून आली, आता काय सिद्ध करायचंय? संजय, अरे करू देत ना त्यांना, त्यांचं म्हणणं खरं. आपल्याला विश्वास आहे ना, मग त्यांचा पण विश्वास पटू दे. मी ताक घुसळायला तयार आहे. बाद झालं. पाहिलत ना, ताक पिवळं झालेलं नाहीये. याचा अर्थ सिद्ध होते की ही काशी नाहीये. विश्वास ठेवा माझ्यावर, मी खरंच काशी आहे. तुम्हाला खरं सांगतो, ती काशी नाहीच आहे. ते असलंच कोणीतरी बेन उचलून आणले, बाकी काय काय बोलता. काय विश्वास कसा ठेवायचा आम्ही त्याच्यावर? अहो, तिने गावात अग्निपरीक्षा दिली, बाप्पाजीने तिला मान्यता दिली, आणि तुम्ही हे काय बोलताय, आम्हाला सांगताय? हे जे काही घडतंय ते आम्हाला पटो न पटो, पण आम्हाला आता मान्य करावंच लागणार आहे की आमची भैरवी हीच तुमची काशी आहे. त्यामुळे आत्मा जरी काशीचा असला तरी शरीर आमच्या भैरवीचं आहे हे नाही विसरता येत. आम्हाला असं वाटतंय की संजय रावांनी देवा ब्राह्मणांच्या साक्षीनं तिचा स्वीकार करावा, आणि तोपर्यंत दोघांनी एकत्र राहू नये. असं जर झालं तर यात माझाच फायदा आहे. दोघे वेगळे राहिले तर संजयच्या मनात त्या मुलीबद्दल मला विष पेरता येईल. अशी मला दुःख या गोष्टीचं वाटत नाही की इतर कोणी तुला ओळखू शकला नाही. दुःख मला या गोष्टीचं वाटतं की मी तुला ओळखू शकलो नाही. खूप अपराधी वाटतंय का? ज्यावेळी मी स्वतः आरशात पाहिलं होतं ना, तेव्हा मला सुद्धा असाच धक्का बसला होता. माझा सुद्धा स्वतःवर विश्वास बसत नव्हता. मग अशा वेळी तुम्हाला असं वाटणं साहजिकच आहे ना. काय झालं, असं का पाहता? कधीतरी रागव माझ्यावर, हट्ट कर, अधिकार माग स्वतःचा. आपल्या आयुष्यात जे काही मिळालंय ना आपल्याला, त्यातच सुख मानायचं असतं. माझ्या अधिकाराबद्दल बोलत असाल तर तुम्ही मला तुमच्या मिठीत घेतलं, बस मला माझा अधिकार मिळाला.